तर नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आज सकाळी सकाळीच बघा व्हिडिओ बनवाय घेतलाय. तर बाहेरची कामं आवरली. बाहेर येतोय पाऊस, तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन कसला पाऊस येतोय. आणि आज एवढी कामं होती का नाही, तर आता काय माहित काय होतंय काय नाही, एवढं कामं होतात का नाही, कारण पावसाने तर चांगलंच आक्रमण केलेलं आहे. आणि हो का, इकडं स्वयंपाक झाला. चपाती आणि बेसन पिठाची पोळी बनवली. तुम्ही म्हणसान काय गणपतीत अंड्याची पोळी खाताय का काय, तर अंड्याची पोळी नव्हती, बेसनाची पोळी आहे. आणि सागरचा डबा भरून ठेवला आहे. सागर चाललाय त्याच्या कामावर. तर बाहेर सगळी कामं आवरली होती. सकाळचं पावसामुळं काय झालं म्हणजे सकाळ सकाळ चिमचिम चालू होती, तेवढ्यात धारा वैरण ही सगळी म्हणजे जनावरांची सगळी कामं आवरली आणि इकडं स्वयंपाक करून घेतला. तर आता जायचं होतं रानात. तर पाऊस चांगलाच येतोय, तुम्हाला दाखवते बाहेर कसं पावसाने चालवलंय ती. तर चला आता जाऊयात बाहेर. तर बघू शकता आमच्या कल्याणी कशा बसले त्या गोट्यात. हाय का, त्यांना काय पाऊस येऊ काही हो, त्यांची कामं त्यांची पोटं भरल्यात, खाऊन निवांत बसल्यात आहे का नाही, बघितलं का. आणि हो का पाऊस येतोय, चिमचिम चिमचिम चालू आहे, लय मोठा नाही पण अशी बारीक 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 चिमचिम चालू आहे. आणि ह्या आहे तिकडं लिंबाखाली राधू आणि काजल. तर इथं काय पाऊस एवढा लागत नाही लिंबाखाली. आणि आज रानात एवढी कामं येते का नाही की आज दिवसभरात तर होणारच नाही ते, कारण कसं असतं शेतकऱ्याची शेतातले कामं कधी उरकत नाहीत. एक झालं की एक झालं की एक चालूच असतं, बरोबर का नाही. सारखी चालूच असते ते कामं, आपली कामं कधी संपतात का, कधीच नाही. आणि आज वातावरण बघ कसलं झालंय पावसामुळं ना, तेही झाले. तर आज आमच्या अप्सरा सोडल्या नाहीत बघा अजून, तर सोडा म्हणून कालवा करायला लागले ते आता. तर आपल्याला एका दादांची कमेंट होती बरं का, की म्हणजे ती नोकरी पण करतात आणि शिवाय त्यांचा दुग्ध व्यवसाय, म्हणजे आपलं व्हिडिओ बघितल्यावर त्यांनी म्हणजे त्यांनी कमेंट कशी केली माहिती आहे का, की तुम्ही एवढं आनंदी कसं काय राहता, एवढं शेतातली कामं, दर्शनची कामं, परत सगळं एवढं करून. म्हणजे कसं असतं, आनंदी राहायचं, आनंदात राहणे म्हणजेच की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद, जो म्हणजे कसं काय म्हणतात का नाही, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करायचा असतो. कारण कसं असतं की आपल्या आयुष्यात बरंच उतार चढाव काही घडतात, पण त्यातून पण आनंदी राहणं ही आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं असतं. तर आपला दोडका कसा वाटतोय आज बघा, 5 ते 6 दिवसामध्ये आपला दोडका मल्चिंग पेपरच्या बाहेर आलाय. तर ह्याला म्हणतात आनंद बघा. म्हणजे कसं असतं, जे काय आपण करन त्यात जर म्हणजे ते जर म्हणजे शेतातला असो, कुठला असो, कुठला व्यवसाय असो, त्यात जर आपण मनापासून जर प्रयत्न केलं ना, तर नक्कीच आपल्याला त्यातून आनंद आणि यश पण भेटतं. पण विषय असा असतो की काही काही लोकांचं कसं आहे माहिती आहे का, की किती जरी असलं, किती पैसा पाणी असू द्या, सोनं नाणं असू द्या, किंवा भरपूर शेती असू द्या, नोकरी असू द्या, काहीही असू द्या, पण तरीसुद्धा ती लोक सुखी नसतात, आनंदी नसतात. कारण कसं असतं की आपसवराती म्हणजे त्यांना सवरात जास्त असतो, की आपल्याकडं अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून आपण मोठं झालं पाहिजे. पण जे आहे त्याच्यात कुणीच समाधान मानत नाही ती. त्याच्यामुळं काही लोकांचं कसं आहे की समाधानी नसतात आणि सतत दुखी राहतात, टेन्शन असतं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणजे एक कमेंट आली त्याच्यावरून मी सांगत आहे. कारण कसं असतं की आपला जो आनंद आहे तो आपला कुठल्या गोष्टीत आहे, काय केल्यावर आहे, आणि जे आहे त्यात जर समाधानी असेल ना, तरच आपल्याला आनंद भेटतो. जर आपण कुठल्याही गोष्टीची भरपूर हाव करत बसलं का नाही, तर कधीच समाधानी राहू शकत नाही आपण. कारण कसं असतं की कुठल्या बी गोष्टीचं जितके हाव करण का नाही, तितकं ती हाऊ म्हणजे काय म्हणतात का नाही, की ती वाढत जातो, सवरात वाढत जातो. त्याच्यामुळे जे आहे त्यात समाधानी राहायचं, खुश राहायचं, मस्त राहायचं. तर असं असतं. तर नक्कीच म्हणजे कसं, तुम्हाला जर माझं विचार आवडला असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण कसं असतं, कुठल्याही गोष्टीची इतकी हाव करायची नसती. आज त्या दादांकडं का नाही नोकरी पण आहे, शिवाय दुग्ध व्यवसाय करतात, शेती पण आहे, एवढं सगळं असून सुद्धा समाधानी नाहीत.
तर ह्याचा अर्थ आपण काय समजायचं की जर समजा तुम्ही एवढं सगळं असून पण समाधानी नाही, तर ह्याचा अर्थ तुम्हाला अजून पण भरपूर हवं आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टी जेवढा असून सुद्धा समाधानी नाही. कारण कसं असतं, ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत तेवढ्याच गोष्टीत जर आपण समाधानी राहिलं तरच आपलं जीवन चांगलं राहतं. तर कसं काय वाटतं आपला कारल्याचा प्लॉट बघितला का? हे का नाही, एक नंबर नादखुळा. तर असं असतं बघा, ज्या गोष्टी आपण करतोय त्यात मनापासूनच आपण त्यालाही लक्ष घातलं ना, खरंच जीवन एवढं भारी आणि समाधानी माणूस जगू शकतो ना. हाय त्यात फक्त समाधान मानली पाहिजे, म्हणजे हाय त्यात संतुष्ट मानलं पाहिजे, तेव्हा कुठं आपण समाधानी राहतो. कारण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा असतो. आणि आम्हा शेतकऱ्यांचं कसं, म्हणजे शेतकरी लोकांचं कसं असतं माहिती आहे का, की पाऊस ऊन वारा काही असू द्या, पण जे ते मनापासून ते करतात त्यात ती समाधानी असतात. भला त्याला बाजार नका का भेटाना, त्याला बाजारभाव नाही भेटला तरी दुखी होणार नाहीत, किंवा पावसाने पीक गेलं, उन्हाने जळलं, म्हणजे अशा गोष्टी असतात हो की ती करत राहतात. प्रयत्न ही प्रत्येक शेतकऱ्यांचा संघर्ष असतो, प्रयत्न करत राहतात, पण कधी पण बघा तुम्ही समाधानी असतात आणि सुखी असतात. कारण जे ती करतात त्यात त्यांना पूर्णपणे ती मनाला ही करतात की आपण भरपूर प्रयत्न केलेला आहे, भरपूर आपण ह्याच्यात कष्ट केलेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला बाजार भेटला नाही, किंवा आपली पीक गेलं, किंवा पावसाने गेलं, उन्हाने, म्हणजे असतात अशा गोष्टी, तर तरी पण हे करत नाहीत, म्हणजे समाधानी राहतात. तर असं असतं बघा, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा असतो, जेणेकरून आपल्याला बी समाधान वाटलं पाहिजे, जीवन आपलं चांगलं जगलं पाहिजे. तर आज आमच्या कल्याणीचा म्हणजे राधूचं बाळ आहे का नाही, तर आज आमचं इकडं राधूचं बाळ थोडंसं कुचमलंय. काय झालंय काय माहिती त्याला, कारण इकडं झाडाखालीच होतं ना 2-4 दिवस. तर आज त्याला पण गोट्यात न्यायचं म्हणलं ना, तर गोट्यात बी सोय नाही बघा. गोट्यात एवढा चिखल होतोय का नाही, कारण त्यात दाटी झाली गोट्यामध्ये, आणि ह्या पावसामुळं भुरभुरीमुळं का नाही काय होतंय, बाहेर घेता येईना ती. आणि आता जागा करायची राहिली बघा. हो का, इथून एवढी जागा करायची त्या चिकूच्या झाडापर्यंत, एवढी जागा करून मग हे करायचं आहे. म्हणजे ह्या साईडला असं तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. हो का, इथून ना हे नारळ, हे नारळाचे झाड आहे, चिकूचं झाड आहे, परत आपलं हो का हे जांभळीचं झाड आहे. तर असंच ह्याच्या लेवलने ना हो का इथं पूर्ण त्या गाडीपासून आपल्या राधूच्या बाळापर्यंत हे सगळं असं खडी उचलून घ्यायची, म्हणजे ही लेवल करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या गाय आहेत ना तर ह्या साईडला बसत्यान. कारण तुम्ही तर बघितलं पलीकडच्या साईडला गायी होत्या, पण आपण तिकडं घराचं काम चालू केले, आणि हे का हितपर्यंत असं लिंबापर्यंत ना सगळं भरून घ्यायचं आहे. पण काय झालं, एवढी कामं चालल्यात का नाही, आता बरेच दिवस शेतात काय काम नव्हतं, पण आत्ता सुरुवात ज्या झाली ती भरपूरच झाली. लागणी करायची, ऊसाची लागणी राहिल्यात, 2-3 एकर लागण करायची आहे. परत आणि एक तरकारीचं तुम्ही बघितलंच, आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच मी तुम्हाला, तिकडं आपलं ड्रीप हे हातरायचं चाललंय. तर तिकडं पण आज कागद ही ओढून म्हणजे होतच आलेलं आहे, थोडंसं राहिलं आहे जायचं आहे, पण हे काय ह्या भुरभुरीमुळं हे झाले. आणि कसं असतं की अलीकडं आपल्या व्हिडिओला खरंच लाईक खूप कमी येत आहेत. लाईक करा, कमेंट करा. आणि कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत जावा, समाधानी राहत जावा. तर लय हाव केली का नाही, ती लय हाव वाढत जाते, त्याच्यामुळे हाव कधी करायची नसती. तर आता आमच्या लक्ष्म्या दाखवते तुम्हाला बघा, कसा आराम चाललाय त्यांचा. आता खाल्लंय निवांत, पाणी बिणी प्यायले ते, पण हाय का काय टेन्शन कुठलं, काय टाकून तेवढं खायचं, मस्त दूध द्यायचं आणि निवांत राहायचं, हाय का काय त्यांचं. आणि खरं ह्याच्यात जास्त आनंद आहे बरं का, कारण जेव्हा आपल्या गायी अशा गोट्यामध्ये निवांत बसलेल्या असतात का नाही, खरंच खूप भारी वाटतं. आणि गोट्यात आलं नाही, एकदा ना गोट्यात आलं का नाही तर गोट्यातून जावं वाटत नाही. बघितलं का, खाल्लंय, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते की बघा, निवांत आता खाल्लंय, आणि कसलं भारी बसले ते, उभा राहिले ते. ईश्वरी, ईश्वरी बघा कशी मुंडकं हलवती, ह्याला म्हणतात बघा प्रेम. म्हणजे
मालकाचं बी आणि जनावराचं बी. काली तो का ए काली गौरी. तर असं प्रेम असतं बघा. कारण खरंच म्हणजे तुम्ही दिवसभर किती कामं करा, कुठं फिरा, काही करा, संध्याकाळी घरी आलं का नाही हो का जनावरांच्या गोट्यात एकदा येऊन असं उभं राहिलं ना तरी पण त्यात मध्ये मोठा आनंद वाटतो. तर खरंच खूप भारी वाटतं. आणि शेतकऱ्याचं जीवन म्हणजे ना खरंच एक नंबर आहे, सुखी आहे. थोडंसं कष्ट आहे पण खरंच मस्त आहे. कसं आहे, कष्ट तर केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट कुणाला चुकले, कष्ट ही सगळ्यालाच करायचं आहे आणि कष्टाशिवाय पर्यायच नाही. कारण जीवन जगायचं म्हणलं तर त्यासाठी संघर्ष आला, कष्ट आलंच ना, करावंच लागतंय. आणि त्याच्यामुळं ना आपल्या आयुष्याचं क्षण वाया जाऊन द्यायचं नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. तर आज आहे आमच्या गौरवदादाचा वाढदिवस. तर आज तर तो गेलाय रानात आणि आमचा जनावरांचा मेन करता धरताय. कारण धारा वगैरे त्याच्याकडे असतात, तुम्ही बघितलं पण असतं ना 1-2 व्हिडिओमध्ये त्याला. कारण कसं असतं की आज त्याचा बड्डे पण आहे. तर आज सकाळीच बघा उरकून गेल्यात पुढं रानात. ठीक आहे, मला स्वयंपाक झाला आणि व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. तर जायचं आहे आता. थोडीशी चिमचिक पण कमी आली आहे. तर आता जाऊन सगळं आज उरकूनच घ्यायचं. म्हणजे कसं होतं आहे पावसामुळं का नाही लेट कामं होत जातात आणि आपली शेतातली कामं तर काही कधीच संपत नाहीत. संपतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण एक काम संपलं की लगेच दुसरं उभं राहतं. तर असं असतं. आणि तुम्हाला दाखवते आता, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आपण मकाला औषध मारलं होतं. तर आज बघा मकाचा आज 4था दिवस आहे. तुम्हाला दाखवा का पाय पण घसरत्यात आहे, सटासट येतो पाय घसरत्यात आहे. कारण चिखल होतो ना. अगं त्याला माणसासारखंच नाव, जशी नाव आहे ते तशी बळकतात का नाही लगेच. त्याच्यामुळं माणसासारखी नावं जित्राबांची ठेवा लागतात. हो मी पण जित्राबाई. बघा सागर दादा काय म्हणतोय, तुम्ही जित्राबात आहे. आता मला सांगा, ज्या प्राण्यांना आपण सांभाळतोय जर आपण त्यांना जीव लावतो म्हणलं ते का आपल्याला जीव लावणार नाहीत. तर हो का गावात आता जळलं सगळं. तर भारी वाटायला लागलं बा. गावात वाटत नव्हतं जळण म्हणून, कारण रान आपलं ओलं नव्हतं बरं का, असं वाळलं होतं. कारण पाऊस येऊन 2-3 दिवस झालं, अजून ह्याला पाणी दिलं नाही मी, पाणी सोडलं नाही. म्हणजे पावसावरच आतापर्यंत एवढी मका आली बघा आपली. तर ही आपल्या जनावरांची मका आहे, जनावरांना लागती. आणि ह्या का त्या दिवशी औषध मारलेलं, आज 4था-5वा दिवस आहे. पण सगळं ह्या साईडला तर सगळं जळलंय. हो का इकडे पिवळं पडलंय आणि इकडचं तर सगळं मस्त सगळं वाळून गेलंय. तर असं असतं. म्हणजे कसं आहे माझं तर तसंच आहे बघा. मी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद साजरा करीत असते. म्हणजे मी आनंदी राहण्याचा भरपूर प्रयत्न. का प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख सुख टेन्शन सगळ्यालाच आहे, पण त्यातून पण आनंदी राहणं हीच आपल्यासाठी चांगलं आहे. कारण आजकाल जास्त दिवस कोण जगत नाही. आताच्या पिढीतली लोक आहे का ना अण्णा, आता कोण जास्त जगतंय का. आज लवकरच जाते ती. त्याच्यामुळे जेवढं दिवस आहेत ना तेवढं दिवस आनंदाने जगून घ्यायचं. मस्त काय भरलं. काय म्हणतो सागर. बघा सागर अण्णा बसले ते. सागर काय म्हणतो, इकडे कॅमेऱ्यात समोर ये. जा बाळा. बाळ येतं का, बाळ बोलतं का. बाळाला सगळ्या कामाचा आळूस आहे. बरोबर का नाही. आ काय म्हणताय अण्णा.
कुट्टी मशीन आज वैरण आणावं लागेल, काल आणलेली थोडीच राहिली. हे पा एवढी राहिली, आता आज काढावं लागेल. काय झालं? आईला नाही गेलाय ना. हा आईला अहो डांबरी उकारली त्याच्यामुळे लय रस्ता बेकार झालाय. पाऊस आल्यावर तर काय नुसतं चिकचिकच मुलकाची होती या. तर आमच्या कोंबड्या का आता अप्सर आमच्या चराय मोकळ्या सोडल्यात. हिकडल्या राहिल्यात, चला आता हिकडच्या बी सोडून देते. काय होतं झाडावरनी बसतात बघा रात्रीचं. काय कायांना सवय लागली ती झाडावर बसते त्या, आणि मग झाडावरच्या सकाळी मनानेच खाली उतरून मग फिरायला लागते त्या. आणि ज्या जाळीमध्ये बसते त्या त्यांचं मात्र मरण होतं. मग जेव्हा आपण इकडं सोडा येईन तवाच. आता आज काय सकाळपासून इकडं कोणी आलं नाही, कारण चिंचीमुळे आपल्या जनावरांची ह्यांची कामं चाललेली. तर आता बघा गणपती बाप्पा बसल्यात, तर अंडी रोज निघायला लागले ती. आज सकाळची छोका 2 अंडे घातल्यात. हे बघा आज सकाळी सकाळी अंडी घातल्यात. अंडे सकाळी सकाळी अंडे घातले ती 2 गावली. तर इकडल्या जाळीत बघू, इकडल्या जाळीत नाहीत घातली. तर अशा पिशव्या बांधल्यात बघा त्यांना अंडी घालायला. मग त्या जाळीत बसतात आणि इकडं पिशव्या बांधल्यात. ह्या जाळीत काही येत नाहीत, थोड्याच बसते त्या. तर आत्ता सोडून दिले, आता गेल्यात चराय मस्त मस्त. काजल आमची कशी नाश करते भेटलं का. खायचं निम, सांडायचं निम, त्याच्यावरच बसायचं. आज आमच्या काजलचं बाळ का नाही, राधूचं आहे हे, काजलचं नाही राधूचं आहे. राधूचं बाळ बघा आमचं कसं बसले. अंडे खातो हे बघा. त्याला दूध मी रोज पाजत असते ना, त्या मस्त बाटलीनं दूध पितं बघा. तर त्याला वाटतंय दूध आणलंय का काय पाजायला. कधी जायचंय सागर तू? 10:30 छान झालंय का आमच्या राधूचं बाळ आता. तर आता ह्याचं काय नाव ठेवावं ती विचार चाललाय. अजून काय नाव ठेवलं नाही आमच्या राधूच्या बाळाचं. तर तुम्हाला काय सुचत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या राधूच्या बाळाला काय नाव ठेवावं है ना. चिऊ, तर हिचं नाव मग चिऊ ठेवावं वाटतंय मला. तर चला आता पावसाने थोडीशी उघडीप दिली. आणि हो का आमच्या अप्सरांचं कसं खायचं चाललंय इकडं. तर पेंड सांडली बघा तिथं पेंड. तर आमच्या राधूने आज पेंड खाल्ली नाही, तर हो का पेंड सांडली. तर गेले का नाही तर खायला मस्त वगैरे. आणि रोजची 4-5 अंडी घावली का नाही तरी मस्त भाजी होऊन जाते बघा 1 टायमाची. तर आत्ता गणपती बाप्पा येतं ना, त्याच्यामुळं 10 दिवस काय खायचं नाही. आता 10 दिवस भरपूर साठते. तर चला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक करत जावं, 1 लाईकने काय फरक पडत नाही. आणि त्याच्याबरोबर तसंच शेअर पण करत जावा. कसं असतं तर पाखरं बघा झाडावरती, नारळाच्या झाडावरती ना खड्यावर चिरले ते आणि नारळ खाली पाडते ते. बारकं बारकं नारळ खाली पाडते ते. का सप्रण केली ह्यांनी हे का. सगळं बारकं बारकं नारळ खाली पाडते ते बघा. अशा नारळ खाली पाडते ते. तर असू द्या. चला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की म्हणजे काय म्हणतात का नाही की शेतकऱ्याची कामं कधी संपतात का, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
कारण उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सगळ्या दिवसात कामं चालूच असतात. तर बाय सर्वांना. तर ही तर ठेवल्यात ते बघा, ही मल्चिंग पेपर आणून एवढा 4 बंडल पेपरचा हातरायच्यात तरी पण अजून कमी पडल. बघा सकाळी पोतं आणलेलं संपलं, निम्म झालं. तेवढं खायला लागतंय बघा.